आजच्या क्लासमध्ये आपण शिकणार आहोत पोस्ट ऑफिस गाईड पार्ट 1 चा आपण एक भाग घेणार आहोत, ऑर्गनायझेशन ऑफ द डिपार्टमेंट. परंतु ऑर्गनायझेशन बघण्यापूर्वी आपल्या डिपार्टमेंट ऑफ पोस्टचा इतिहास काय आहे हे अगोदर जाणून घेऊया आपण. तर लगेच सुरुवात करूया आपण. तर इतिहास काय आहे? द बिगिनिंग्स ऑफ दिस वास्ट पोस्टल नेटवर्क कॅन बी ट्रेस्ड बॅक टू द इयर 1727 मध्ये खरं तर पोस्ट ऑफिसची आपल्या भारतामध्ये सुरुवात झाली आहे. कुठे झाले? तर पहिले जे पोस्ट ऑफिस आहे ते पहिलं पोस्ट ऑफिस जे आहे ते कोलकात्यामध्ये उघडण्यात आलं होतं. त्यानंतर लगोलग त्यानंतर 3 प्रेसिडेन्सीज पोस्ट ऑफिसेस आपल्या इकडे ओपन करण्यात आले. ते होते कोलकाता, चेन्नई आणि मुंबई. कोलकात्याला 1774 मध्ये, चेन्नईमध्ये 1786 मध्ये, तर मुंबईमध्ये 1793 मध्ये जीपीओ पोस्ट ऑफिस ओपन करण्यात आलं. जीपीओ जनरल पोस्ट ऑफिस, हे लक्षात ठेवा. त्यानंतर हे 3 पोस्ट ऑफिस ओपन झाल्यानंतर या सर्व पोस्ट ऑफिसना एकत्र आणण्यासाठी, युनिफॉर्मची आणण्यासाठी एक कायदा करण्यात आला. कुठला? तर पोस्ट ऑफिस इंडियन पोस्ट ऑफिस ऍक्ट, द इंडियन पोस्ट ऑफिस ऍक्ट 1837 मध्ये एक पोस्ट ऑफिस ऍक्ट, पहिला पोस्ट ऑफिस ऍक्ट जो आहे तो करण्यात आला. कशासाठी? तर हे जे वेगवेगळ्या भागामध्ये पोस्ट ऑफिस ओपन केले होते, उघडले होते, यांना एकत्रित करण्यासाठी किंवा एक नियम असावा त्यासाठी एक कायदा करण्यात आला 1837 मध्ये, द इंडियन पोस्ट ऑफिस ऍक्ट. त्यानंतर परत हाच कायदा दुरुस्त करून 1874 मध्ये परत एकदा एक कॉम्प्रिहेन्सिव्ह एक कायदा करण्यात आलेला आहे, इंडियन पोस्ट ऑफिस ऍक्ट ऑफ 1873. आणि त्यानंतर ह्याच वर्षी 1874 मध्येच आपली रेल्वे मेल सर्व्हिस जी आहे ती सुद्धा सुरू करण्यात आली होती. रेल्वे मेल सर्व्हिस आणि सी मेल सर्व्हिस ही सुद्धा ह्याच वर्षी सुरू करण्यात आली होती. आपण इतिहास बघत असताना इतिहासामधल्या काही नोंदी आहेत पोस्ट ऑफिस संदर्भातल्या, त्या खूप महत्वाच्या आहेत. कधीही कुठल्याही एखाद्या एक्झामला सहज विचारलं जाऊ शकतं. त्या अशा आहेत की पहिलं 1 जुलै 1852 मध्ये, 1 जुलै 1852 मध्ये फर्स्ट एव्हर ॲड्रेसिव्ह पोस्टेज स्टॅम्प जो आहे आपल्या एशियामध्ये तो पण कुठे? भारतामध्ये. और इश्यूड इन सिंध प्रांत कुठे आहे? सध्या पाकिस्तानामध्ये आहे. इकडे पहिला आपला ॲड्रेसिव्ह पोस्टेज स्टॅम्प जो आहे तो इंट्रोड्यूस करण्यात आला होता. कधी? 1 जुलै 1852 मध्ये. त्यानंतर 1854 मध्ये इंडिया पोस्टल सिस्टम केम इन टू एक्झिस्टन्स, म्हणजे 1854 मध्ये खरोखर आपल्या भारतामध्ये पोस्ट ऑफिसची जी सिस्टम जी आहे ती लॉन्च करण्यात आली आहे. 1 ऑक्टोबर 1854 मध्ये फर्स्ट ऑफ पोस्टल स्टॅम्प, रिलीज ऑफ फर्स्ट पोस्टल स्टॅम्प थ्रू आउट इंडिया. अगोदर जे केले जो आहे तो एशियामध्ये केला होता, तो फक्त एका सिंध प्रांतामध्ये होता. त्यानंतर जो पोस्टल स्टॅम्प रिलीज करण्यात आला तो पूर्ण भारतभरासाठी रिलीज करण्यात आला. 1884 मध्ये पोस्टल लाईफ इन्शुरन्सचे रिलीज करण्यात आले. पोस्ट ऑफिस आपली जी PLI आहे, PLI इंट्रोड्यूस करण्यात आली, PLI आणण्यात आली. कधी? 1854 मध्ये. ही महत्वाचं आहे, हा एक पॉइंट लक्षात ठेवा. 1911 मध्ये आपल्या भारतामध्ये पहिली एअर मेल फ्लाईट जी आहे ती सुरू करण्यात आली होती. तुम्हाला माहित आहे का पहिली जी एअर मेल सर्व्हिस जी आहे, एअर मेल फ्लाईट जी आहे ती कोणत्या एका शहरामधून कोणत्या एका शहरापर्यंत गेली होती? तर ते अलाहाबाद टू नैनी. कधी? तर ती 1911 मध्ये सुरू करण्यात आली होती. 1911 मध्ये सांगितलं ना. 1931 मध्ये यूज ऑफ पिक्टोरियल स्टॅम्प, ज्या स्टॅम्पवर पिक्चर, चित्र असतील असे स्टॅम्प वापरण्यात येऊ लागले. 1947 मध्ये आपल्या इंडिपेंडंट पोस्ट ऑफिस, आपल्या स्वतंत्र भारताचा पहिला पोस्टल स्टॅम्प जो आहे तो 1947 मध्येच रिलीज करण्यात आला.
1972 मध्ये पिन नंबर इंट्रोड्यूस करण्यात आला. पिन नंबर ही एक पोस्ट ऑफिसची प्रॉपर्टी आहे आणि ती कधी 1872 मध्ये सुरू करण्यात आली. तुमच्यापैकी किती लोकांना माहिती आहे की पिन नंबरचा अजून दुसरं वर्जन आपल्याकडे येत आहे? काय म्हणतात त्याला? त्याला डीजी पिन म्हणतात. आता मागच्याच वर्षी 2023 मध्ये डीजी पिन लॉन्च करण्यात आलेला आहे. लॉन्च केला नाही अजून. 2023 मध्ये त्याच्यावर कमेंट मागितल्या होत्या आणि लवकरच आता आपल्या IT 2.0 मध्ये त्याचे लागू होईल. मला कमेंट मध्ये सांगा की डीजी पिन जो आहे तो किती अंकी असतो. ओके. त्यानंतर 1986 मध्ये आपले स्पीड पोस्टची निर्मिती करायला स्पीड पोस्ट लॉन्च करण्यात आला. तेव्हापासून तर आतापर्यंत आपण स्पीड पोस्टची सर्व्हिस देत आहोत. त्यानंतर 1995 मध्ये व्हीसॅट जे आहे मनी ऑर्डरसाठी, व्हीसॅट आणि रुरल पोस्टल लाईफ इन्शुरन्स RPLI ह्या दोन जे आहे ते इंट्रोड्यूस करण्यात आले. कधी? तर 1995 ला. 1995 एक लक्षात ठेवा. हाही महत्वाचा असू शकतो. व्हीसॅट काय? व्हीसॅट हा एक शॉर्ट फॉर्म आहे कशाचा? व्हेरी शॉर्ट अपर्चर टर्मिनल ह्याचा एक शॉर्ट फॉर्म आहे. व्हीसॅट आणि RPLI हे दोन जे आहेत 1995 मध्ये सुरू करण्यात आले, लॉन्च करण्यात आलेले आहेत. 2004 ला आपल्या पोस्ट ऑफिसला 150 वर्ष म्हणजे 150 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 150 वर्ष पूर्ण झालीत. कधी? 2004. 2008 ला प्रोजेक्ट ॲरो नावाचा प्रोजेक्ट जो आहे आपल्याकडे, नवीन जी संकल्पना आहे पोस्ट ऑफिसची, म्हणजे पोस्ट ऑफिसचा चेहरा मोहरा बदलून टाकण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटने आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटने एक नवीन प्रोजेक्ट लॉन्च केला. त्याला प्रोजेक्ट ॲरो म्हणतात. त्याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही इंटरनेटला सुद्धा आपल्या पोस्ट ऑफिसच्या वेबसाईटवर पण जाऊन सर्च करू शकता प्रोजेक्ट ॲरो काय होता. पण एवढं महत्त्वाचं नाहीये, फक्त वर्ष एवढं लक्षात ठेवा 2008 जे आहे ते. त्यानंतर 2010 ला काय? MNOP मेल नेटवर्क ऑप्टिमायझेशन प्रोजेक्ट जो आहे तो लॉन्च करण्यात आला. मेलच्या संदर्भात, मेल नेटवर्कच्या संदर्भात तो प्रोजेक्ट आहे. 2012 ला जे आहे IT मॉडर्नायझेशन प्रोजेक्ट 2012, ज्यालाच आपण म्हणतो IT 1.0. आता जो आहे आपल्याकडे तो आता जो आला आता ह्या वर्षीपासून तो आहे 2.0, IT 2.0, आणि जो 2012 ला आला होता तो होता IT 1.0. 2016 ला पायलट फेज रोल आउट दर्पण प्रोजेक्टचा, दर्पण जे आहे आता मागच्या वर्षीपर्यंत आपण वापरत होतो त्याचा प्रोजेक्ट जो आहे 2016 ला लॉन्च करण्यात आला होता, पायलट फेज. त्यानंतर 2017 ला पायलट ब्रांचेस ऑफ IPPB जी आहे 2017 ला सुरू करण्यात आले होते. जी पहिली ब्रांच होती ती आपली होती रांचीची. रांची कोण्या राज्याची राजधानी आहे? लक्षात ठेवा, रांची आणि रायपूरमध्ये दोन्ही या शहरामध्ये पहिली IPPB ब्रांच जी आहे ती ओपन करण्यात आलेली होती, जी पायलट प्रोजेक्ट होता तो. आणि त्यानंतर मग पूर्ण भारतभर IPPB सुरू करण्यात आली आहे. 2018 ला पार्सल नेटवर्क ऑप्टिमायझेशन प्रोजेक्ट, ज्याला आपण PNOP म्हणतो. PNOP वर जे पाहिलं हे काय होतं? MNOP आणि PNOP 2018. ओके. 2010 ला MNOP, 2018 PNOP. 2018 ला परत दुसरी कुठली काय? 650 IPPB ब्रांचेस पूर्ण भारतभर सुरू करण्यात आलेल्या आहेत. कधी? 2018. 2017 मध्ये काय होतं मग? पायलट ब्रांचेस ओपन केल्या होत्या. रांचीला एक होती आणि एक होती रायपूरला. सगळ्यात महत्वाचे रांचीला लक्षात ठेवा. तर हे झाल्या काही आपल्या इतिहासातल्या महत्वाच्या नोंदी, महत्वाच्या तारखा, ज्याबद्दल एखादा प्रश्न विचारू शकतात. ह्याच्यामध्ये जर लक्षात ठेवायचं झालं तर एक ठेवा 1995, ज्यामध्ये व्हीसॅट आणि RPLI लॉन्च झालं होतं. त्याच्यामध्ये व्हीसॅटचं तर तुम्हाला विचारणार नाही, परंतु RPLI बद्दल विचारू शकतात. त्यानंतर आहे PLI लॉन्च कधी झालं तर PLI झालेलं आहे 1884.
आणि RPL आहे 1995. या दोन्हीमध्ये किती वर्षाचा फरक आहे बघा, काढा, आणि तेवढा तुमचा ते लक्षात ठेवण्यासाठी थोडं सोपं जातं. ओके. आणि जो आहे पिन नंबरचं हे लक्षात ठेवणं चांगलंच आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून पण, एक जनरल नॉलेजच्या दृष्टिकोनातून पण हे महत्वाचं आहे, कारण एक पिन नंबर जी आहे ती आपल्या पोस्टाची प्रॉपर्टी आहे. त्यानंतर आता बघूया आपलं जे आहे पोस्ट ऑफिस जे चालतं, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक ब्रांच किंवा प्रत्येक संस्था जी असते त्याचं एक विजन असतं किंवा मिशन असतं की का ओपन का केलेली आहे आणि काय करायचं आहे पुढे ह्याच्यासाठी. तसंच डिपार्टमेंट ऑफ पोस्ट सुद्धा एक संस्था आहे, त्याचंही एक विजन आहे आणि एक मिशन आहे. तर विजन काय आपलं? तर विजन आहे इंडिया पोस्ट प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस विल बी द कस्टमर्स फर्स्ट चॉईस. कस्टमर्स फर्स्ट चॉईस म्हणजेच ग्राहक जे आहेत त्या ग्राहकांचे जी फर्स्ट चॉईस जे असेल ते इंडिया पोस्टचे जे प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस ते असेल. ही आपली विजन आहे की सगळ्या ग्राहकांनी पोस्ट ऑफिसचे प्रोडक्ट सर्व्हिसेस आवडतील या पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे, त्यांची चॉईस व्हायचं आहे. तर मिशन काय? टू सस्टेन इट्स पोझिशन. जी पोझिशन आपली आहे कुठली आहे? तर लार्जेस्ट पोस्टल नेटवर्क इन द वर्ल्ड, नॉट ओनली इन इंडिया, इन द वर्ल्ड, टचिंग द लाईव्ह ऑफ एव्हरी सिटीजन महत्वाचं आहे. इन द कंट्री म्हणजे भारताच्या प्रत्येक टोकापर्यंत, भारताच्या प्रत्येक गावापर्यंत आम्ही पोहोचतोय, एवढं मोठं आमचं नेटवर्क आहे. आणि हे नेटवर्क आपल्याला सस्टेन ठेवायचं आहे, कायम ठेवायचं आहे, ह्यासाठी आपण झगडतो आहे. टू प्रोव्हाइड मेल, पार्सल, मनी ऑर्डर ट्रान्सफर, बँकिंग, इन्शुरन्स अँड रिटेल सर्व्हिसेस विथ स्पीड पोस्ट अँड रिलायबिलिटी. तर ह्या ज्या मेल, पार्सल, मनी ऑर्डर ट्रान्सफर, बँकिंग, इन्शुरन्स आणि रिटेल सर्व्हिसेस जे आहे स्पीडी आणि रिलायबिलिटी आपल्याला विश्वासार्हतेने आपल्याला प्रत्येक ग्राहकापर्यंत पोहोचायचं आहे. आणि ते पण कसं? तर स्पीडली पोहोचायचं आहे. आपण आताही तेच काम करतो आणि आपल्याला अभिमान असला पाहिजे की आपण प्रत्येक ग्राहकापर्यंत पोहोचतोय आणि खरंच स्पीडली आहे. आणि रिलायबिलिटीचं वेगळी सांगायची काही गरज नाही आहे की डिपार्टमेंटवर किती विश्वास आहे लोकांचा. टू प्रोव्हाइड सर्व्हिसेस कोणाला? टू द कस्टमर्स ऑन व्हॅल्यू फॉर द मनी बेसिस. व्हॅल्यू फॉर द मनी, कस्टमरला सर्व्हिस तर द्यायचे, पण कसे द्यायचे? व्हॅल्यू फॉर द मनी. काय त्याला आपण मराठीत काय म्हणतो? पैसा वसूल. लोकांना वाटलं पाहिजे की आपण कस्टमर पोस्ट ऑफिसमध्ये जे पैसे ठेवले किंवा आपण पोस्ट ऑफिसचे जे कस्टमर होते व्हॅल्यू फॉर मनी आहे पोस्ट ऑफिस आपल्यासाठी. टू इन्शुअर दॅट द एम्प्लॉईज आर प्राऊड टू बी इट्स मेन स्ट्रेंथ अँड सर्व इट्स कस्टमर विथ ह्युमन टच. हे महत्वाचं आहे की मानवी दृष्टिकोनातून आपल्या सगळ्या लोकांपर्यंत जे आहे स्ट्रेंथ जी आहे आपली पोहोचवायची आहे, सर्व्हिस द्यायची आहे. टू कंटिन्यू टू डिलिव्हर सोशल सिक्युरिटी सर्व्हिसेस अँड टू एनेबल लास्ट माइल कनेक्टिव्हिटी आपल्याला एनेबल करायची आहे. ती केलेलीच आहे आपण, त्याच्याबद्दल काही वाद नाही. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया प्लॅटफॉर्म, आणि आपल्याला जो आहे आपल्या भारत सरकारचा एक प्लॅटफॉर्म म्हणून सुद्धा उभं राहायचं आहे आणि आपण करत आहोत, त्याच्याबद्दल काहीच वाद नाहीये. आजचा हा क्लास छोटासा आपण इथपर्यंतच ठेवूया. ह्यानंतर आपण कंटिन्यू करणार आहोत आणि विशेष म्हणजे छोटे टॉपिक घेणार आहोत. खूप मोठा व्हिडिओ करणार नाही, जेणेकरून तुम्हालाही वेळेत पूर्ण करता यावा, बघता यावा. आणि जास्त लांबट केला तर बोर सुद्धा होऊ शकतं. त्यामुळे आपण छोटे इथून पुढे व्हिडिओ आणत जाऊ. तर व्हिडिओ आवडला की नाही आवडला नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा आवडला असाल तर, आणि आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा आणि कनेक्ट व्हायला सांगा. आपण जोपर्यंत परीक्षेचा टाइम टेबल येत नाही, परीक्षा जवळ येत नाही, तोपर्यंत आपण फ्रीमध्ये यूट्यूबला छोटे व्हिडिओ टाकणार आहे. त्यानंतर आपण एक बॅच सुद्धा करू, परंतु बॅचचे आपण नंतर बघू. सध्या फ्रीमध्ये तुम्हाला हे सगळी माहिती मिळून जाईल. धन्यवाद.